नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जानेवारी 2024 ते जानेवारी 2025 पर्यंतचे पुरस्कार आणि सन्मान या विषयावर खूप महत्त्वाचे काही 60 प्रश्न प्लस स्पष्टीकरण पाहणार आहोत। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक ठेवण्यात आलेला आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच 500 लाईक पूर्ण करताल। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, जानेवारी 2025 मध्ये कोणत्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मनू भाकर, ऑप्शन बी हरमनप्रीत सिंग, ऑप्शन सी प्रवीण कुमार आणि ऑप्शन डी गुकेश यांना। म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन ई यापैकी सर्वांना। लक्षात ठेवा। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर डी गुकेशजी यांना बुद्धिबळ म्हणजेच बुद्धिबळाचा नवीन विश्वविजेता विजेतेपद जिंकणारा सर्वात खेळाडू ठरला आहे। यानंतर हरमनप्रीत सिंग हे हॉकी हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक आणि 2022 आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे। यानंतर प्रवीण कुमार यांचे तर पॅरा ॲथलेटिक्स पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडीमध्ये आशियाई विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले आहे। यानंतर मनू भाकर तर नेमबाजी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी ऑलिम्पिक पदक जिंकले आहे। लक्षात ठेवा। यानंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। स्थापना 1991 ते 1992 मध्ये झाली। प्रथम प्राप्तकर्ता आहे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आणि हे पूर्वी राजीव गांधी खेलरत्न म्हणून ओळखले जात होते। लक्षात ठेवा। यानंतर कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? तर युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये क्रीडा क्षेत्रातील एखाद्या खेळाडूने चमकदार आणि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो। यानंतर पारितोषिक रक्कम काय आहे? तर रोख 25 लाख रुपये आणि एक पदक व प्रशंसा प्रमाणपत्र। यानंतर क्रीडा मंत्रालयाकडून दिला जाणारा हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार देखील आहे। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा। तर मित्रांनो, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 अंतर्गत किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 34 खेळाडूंना। किती? तर 34 खेळाडूंना। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रमुख अर्जुन अवॉर्ड्स विजेता 2024 ची लिस्ट पाहून घेऊयात। तर अन्नू राणी ॲथलेटिक्स मध्ये आणि शलिमा टेटे हॉकी मध्ये आणि नवदीप पॅरा ॲथलेटिक्स, यानंतर सरबजोत सिंग शूटिंग, यानंतर मित्रांनो तर रुबिना फ्रान्सिस पॅरा शूटिंग आणि स्वीटी बॅट बॉक्सिंग मध्ये आणि रुबिना फ्रान्सिस पॅरा शूटिंग मध्ये। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर अर्जुन पुरस्कार सुरू केव्हा झाला? तर 1961 मध्ये सुरू झाला आणि मौलाना अबुल कलाम आझाद म्हणजेच MAKA ट्रॉफी 2024 चा विजेता आहे चंदीगड विद्यापीठ। लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तिसरा। तर 2024 मध्ये किती प्रतिष्ठित व्यक्तींना भारतरत्न मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 5 व्यक्तींना। किती प्रतिष्ठित व्यक्तींना? तर 5 व्यक्तींना। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। तर स्थापना केव्हा झाली? तर 2 जानेवारी 1954 मध्ये स्थापना झाली। यानंतर 2024 मध्ये कोणाकोणाला मिळाले हे देखील पाहून घेऊया। तर कर्पूरी ठाकूर हे कोण होते? तर बिहारचे 11वे मुख्यमंत्री होते। तर जननायक होते ते। तर यानंतर लालकृष्ण अडवाणी तर भारताचे 7वे उपपंतप्रधान होते। यानंतर चरण सिंग भारताचे 5वे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते। यानंतर पामुला पार्थिव व्यंकट हे म्हणजेच PV नरसिंहराव हे 1991 ते 1996 मध्ये भारताचे 9वे पंतप्रधान होते। यानंतर मनकोंबू साब शिवन स्वामीनाथन हे भारताच्या हरित क्रांतीचे जनक होते। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा। तर डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या लेखकाला 34वा
व्यास सन्मान 2024 मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सूर्यबाला. या लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर टाइम मॅगझिनने 2024 सालासाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए डोनाल्ड ट्रम्प यांची. कोणाची? तर डोनाल्ड ट्रम्प यांची. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर यापूर्वी त्यांना 2016 मध्ये ही पदवी प्रदान करण्यात आलेली होती. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा, तर 54वा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार कोणाला दिला गेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मिथुन चक्रवर्ती यांना दिला गेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर प्रसिद्ध हिंदी आणि बंगाली चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची 2022 साठी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार प्राप्तकर्ता म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर मिथुन चक्रवर्ती हे दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे 54वे आहेत. यानंतर गेल्या वर्षी वहिदा रहमान यांना 2021 चा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यानंतर दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. सुरुवात झाली 1969 मध्ये. प्रथम प्राप्तकर्ता कोण होता? तर देविका राणी ह्या प्रथम प्राप्तकर्त्या होत्या. यानंतर विजेत्याला 15 लाख रुपये रोख आणि स्वर्ण कमल पदक आणि शाल देण्यात आलेली आहे. यानंतर कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे दिला जातो. यानंतर पुढील प्रश्न, तर 73वी मिस युनिव्हर्स 2024 ची विजेती कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी व्हिक्टोरिया केजॉर थेलविग बनलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया केजॉर थेलविगने मिस युनिव्हर्स 2024 चा किताब जिंकला आहे. तर मिस युनिव्हर्स 2023 शेनिस पॉलासियोसने व्हिक्टोरियाचा ताज जिंकला. तर दुसरा किताब कोणी जिंकला? तर चिदिन्मा अदेशिनाने, नायजेरियाची आहे ही. यानंतर तिसरा किताब तर मारिया फर्नांडा बेल्ट्रान मेक्सिकोची आहे. लक्षात ठेवा. यानंतर मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या अध्यक्षा पॉला शुगार्ट आहेत. लक्षात ठेवा. यानंतर भारतातून कोण सहभागी झाले होते? तर रिया सिंगा सहभागी झाल्या होत्या. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा, तर 71व्या मिस वर्ल्ड 2024 चे विजेते कोण बनले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी क्रिस्टिना पिस्कोवा बनले आहेत. कोण? तर क्रिस्टिना पिस्कोवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर मिस वर्ल्ड 2024 आयोजन कोठे होते? तर मुंबईमध्ये होते. आणि 71वी मिस वर्ल्ड किताब चेक रिपब्लिक क्रिस्टिना पिस्कोवा. तर मिस वर्ल्ड ही सध्याची सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे आणि स्थापना 1951 मध्ये झाली आणि मुख्यालय आहे लंडन युनायटेड किंगडम्स मध्ये. कुठे? तर लंडन युनायटेड किंगडम मध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा, तर जागतिक शांतता पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नरेंद्र मोदीजी यांना. कोणाला? तर नरेंद्र मोदीजी यांना. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेरीलँड USA येथे असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज म्हणजेच AIAM द्वारे डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर अल्पसंख्याक उत्थानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर यानंतर AIAM ही एक नव्याने स्थापन झालेली NGO आहे जी भारतीय अमेरिकन अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासाठी काम करते. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा, तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 अंतर्गत किती प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला? तर योग्य उत्तर ऑप्शन बी 4 प्रशिक्षकांना. किती? तर 4. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना 1985 मध्ये झाली आणि का दिला जातो? तर द्रोणाचार्य पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो जो केवळ मार्गदर्शक म्हणून काम करत नाही तर प्रतिभावान खेळाडूला स्टार बनवण्याचा मार्गही मोकळा करतात. यानंतर द्रोणाचार्य 5 प्रशिक्षकांना दिला गेला. तर कोण आहेत ते? तर सुभाष राणा पॅरा शूटिंग मध्ये, यानंतर दीप्ती देशपांडे शूटिंग मध्ये, संदीप सांगवान हॉकी मध्ये, यानंतर S मुरलीधर बॅडमिंटन मध्ये आणि आर्मांडो कोलाको फुटबॉल मध्ये. लक्षात ठेवा.
यानंतर पुढील प्रश्न तर 11वा आहे तर 2024चा बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर योग्य उत्तर ऑप्शन सी सामंथा हार्वे यांना देण्यात आलेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न तर मध्य प्रदेश सरकारने डिसेंबर 2024 मध्ये राष्ट्रीय तानसेन पुरस्कार 2023 कोणाला प्रदान केलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पंडित स्वपन चौधरी यांना प्रदान केलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंडित स्वपन चौधरी हे कोलकाताचे प्रसिद्ध तबला वादक आहेत, लक्षात ठेवा. तर या पुरस्काराबद्दल आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर हा पुरस्कार मध्य प्रदेश सरकारकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. तर हा पुरस्कार सन 1980 मध्ये सुरू करण्यात आला. तर या पुरस्काराअंतर्गत 5 लाख रुपये आणि फळझाड दिले जाते. यानंतर पुढील प्रश्न तर IFFA पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी शाहरुख खान यांना. कोणाला तर शाहरुख खान यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे शाहरुख खान. कोणत्या चित्रपट तर जवान या चित्रपटामुळे. यानंतर पुढील प्रश्न आहे 14वा तर आंतरराष्ट्रीय अहवालासाठी पुलित्झर पुरस्कार 2024 कोणाला मिळाला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी न्यूयॉर्क टाइम्सच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न तर भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळालेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी टॉक्झिक या. कोणत्या तर टॉक्झिक. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर IFFI चा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. तर स्थापना 1952 मध्ये झाली आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आशियातील प्रमुख चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. यानंतर पुढील प्रश्न मिस इंडिया 2024 ची विजेती कोण बनली तर योग्य उत्तर ऑप्शन बी निकिता पोरवाल बनलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर उज्जैनच्या निकिता पोरवालला सौंदर्य स्पर्धेच्या 60व्या आवृत्तीत फेमिना मिस इंडिया 2024चा ताज मिळाला. तर मिस इंडिया किंग फेमिना मिस इंडिया ही भारताची राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे जी वर्षातून फक्त एकदा दिली जाते. यानंतर यामध्ये विजेता झाल्यानंतर भारतीय सौंदर्यवतींना आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाते. यानंतर स्थापना केव्हा झाली तर 1952 मध्ये स्थापना झाली. पुढील प्रश्न आहे 17वा तर कोणत्या संस्थेला 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार दिला जाईल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए निहोन हिंडाक्यो संघटनेला. कोणत्या तर निहोन हिंडाक्यो संघटनेला. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नोबेल शांतता पुरस्कार विजेते भारतीय आहेत मदर तेरेसा. तर प्रथम 1979 मध्ये दिला गेला. यानंतर कैलास सत्यार्थी 2014 मध्ये बचपन बचाव आंदोलनाचे संस्थापक आहेत. कोण आहेत हे बचपन बचाव आंदोलनाचे संस्थापक कोण तर कैलास सत्यार्थी, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या बँकेला 2024 चा सर्वोत्कृष्ट बँक ऑफ इंडियाचा पुरस्कार देण्यात आला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए स्टेट बँक ऑफ इंडियाला. कोणत्या तर स्टेट बँक ऑफ इंडियाला. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ग्लोबल फायनान्स मॅगझिन द्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ची 2024 सालासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर वॉशिंग्टन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF आणि जागतिक बँकांच्या वार्षिक बैठकीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर SBI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना 1 जुलै 1955 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई आणि सध्याचे अध्यक्ष आहेत छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. यानंतर पुढील प्रश्न तर 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर योग्य उत्तर ऑप्शन सी ऋषभ शेट्टी यांना देण्यात आलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर ऋषभ शेट्टीला 7व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये कन्नड चित्रपट कांतारामधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे तर नित्या मेनन आणि मानसी पारेख आणि सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट आहे गुलमोहर, लक्षात ठेवा.
यानंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतातील सर्वात प्रमुख चित्रपट पुरस्कार आहे आणि स्थापना 1954 मध्ये झाली. यानंतर पुढील प्रश्न आहे तर 2024 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर योग्य उत्तर ऑप्शन बी हान कांग यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो तर साहित्यातील नोबेल पारितोषिकाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नोबेल फाउंडेशनने अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार 1900 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिकाची स्थापना केली. तर पहिला पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आलेला होता. यानंतर साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले विजेते कोण होते? तर 1901 मध्ये फ्रान्सच्या सुली प्रुधोमे हे होते. यानंतर 2023 चे पारितोषिक नॉर्वेच्या जॉन ओलाव फॉसे यांना देण्यात आले. यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा. तर 2024 चा सखारोव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए मोरिया कोरिना मचाडो यांना आणि एडमंडो गोल्झालेज उरुटिया यांना. म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन सी ए व बी दोन्ही. यानंतर पुढील प्रश्न तर 2023 साठी किशोर कुमार पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर ऑप्शन बी राजकुमारी हिराणी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 23वा. तर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स गोल्ड अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी लॅब मित्रला सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर लॅब मित्र उपक्रम काय आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये सुरू करण्यात आलेल्या लॅब मित्र उपक्रमाला प्रशासकीय सुधारणांसाठी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर या उपक्रमाचा 2.5 लाखांहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. यानंतर पुढील प्रश्न तर 2024 चा एकलव्य पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रत्युषा रे यांना देण्यात आलेला आहे. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ओडिशाची जलतरणपटू प्रत्युषा रे हिला 2024 चा एकलव्य पुरस्कार देण्यात आला आहे. तर यानंतर गुवाहाटी येथे झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 मध्ये प्रत्युषा रेने 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकले होते. यानंतर एकलव्य पुरस्काराची स्थापना 1994 मध्ये झाली आणि हे 19 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयांच्या खेळाडूंना सन्मान करण्यासाठी तयार करण्यात आले होते. यानंतर पुढील प्रश्न तर CEAT क्रिकेटर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रोहित शर्मा यांना मिळालेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर यानंतर मित्रांनो परीक्षेला येण्याची शक्यता असणारे काही महत्त्वाचे प्रश्न पाहून घेऊयात आपण. तर 26वा CEAT पुरुषांचा ODI बॅट्समन ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? तर विराट कोहलीने. यानंतर 26वा CEAT वुमन बॅटर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर स्मृती मानधनाने. यानंतर 26वा CEAT जीवन गौरव पुरस्कार कोणी जिंकला? तर राहुल द्रविडने. यानंतर CEAT क्रिकेट पुरस्कार कधी सुरू झाले? तर 1995 ते 96 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या खेळाडूला विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरुष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी पॅट कमिन्स या. कोणत्या? तर पॅट कमिन्स या. यानंतर 2024 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी वरील सर्वांना म्हणजेच डेरॉन एसमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन यांना. म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी वरील सर्वांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर का देण्यात आला? तर देशाच्या समृद्धीसाठी सामाजिक संस्थांचे महत्त्व अधोरेखित केल्याबद्दल तिन्ही अर्थतज्ञांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर डेरॉन एसेमोग्लू हे तुर्की मूळचे अमेरिकन नागरिक आहेत. यानंतर सायमन जॉन्सन हे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि जेम्स रॉबिन्सन हे ब्रिटिश अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. यानंतर या पुरस्काराची स्थापना 1968 मध्ये करण्यात आली आणि प्रथम केव्हा दिला गेला? तर 1969 मध्ये. आणि भारतीय पुरस्कार विजेते कोण आहे? तर अमर्त्य सेन यांना 1998 मध्ये कल्याणकारी अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल पुरस्कार मिळालेला होता. यानंतर पुढील प्रश्न 2024 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आले? तर याचे योग्य उत्तर
ऑप्शन बी जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटर यांना मिळालेले आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर काय मिळाले, तर मशीन लर्निंगचा शोध सक्षम करण्यासाठी देण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या शास्त्रज्ञांना 2024 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले, तर योग्य उत्तर ऑप्शन डी वरील सर्वांना, म्हणजेच डेमिस हसाबिस, डेव्हिड बेकर आणि जॉन एम जम्पर यांना, म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी वरील सर्वांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर रवींद्रनाथ टागोर हे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले आशियाई भारतीय होते. तर हा पुरस्कार मिळविणारे ते एकमेव भारतीय आहेत, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 30वा. तर 2024 मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए गेरी रुओकुन आणि व्हिक्टर एम्ब्रोस यांना देण्यात आला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर का देण्यात आला, तर मायक्रो आरएनएचा शोध आणि पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल जीन नियमनातील त्यांची भूमिका यासाठी सन्मानित करण्यात आलेला आहे. तर कोण देत असते, तर कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट स्वीडन देत असते आणि बक्षीस रक्कम आहे 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर, म्हणजेच $10,00,000, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 31वा. तर IIFA पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर ऑप्शन बी ॲनिमल या चित्रपटाला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे ॲनिमल, दिग्दर्शक आहे संदीप रेड्डी वंगा आणि IIFA चा लॉंग फॉर्म इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स आहे, मराठीमध्ये असा की आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या व्यक्तींना यूथ आयकॉन इंडिया पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे, तर योग्य उत्तर ऑप्शन डी ए व बी दोन्ही, म्हणजेच नीरज चोप्रा आणि आयुष्यमान खुराना यांना, लक्षात ठेवा. ऑप्शन डी हे योग्य उत्तर आहे. यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आयुष्यमान खुराना आणि नीरज चोप्रा यांना 2024 सालच्या फिक्की यंग लीडर्स अवॉर्ड्स मध्ये यूथ आयकॉन ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर आयुष्यमान खुराना यांना त्यांच्या अनुकरणीय कारागिर्दीसाठी आणि समाजकारणासाठी बांधिलकीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर नीरज चोप्रा यांना ऑलिम्पिक सुवर्ण पदक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रेरणादायी योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर IIFA पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा म्हणजेच डायरेक्टरचा पुरस्कार कोणाला मिळाला, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विधू विनोद चोप्रा यांना मिळालेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहेत, तर विधू विनोद चोप्रा. तर कोणत्या चित्रपटामुळे, तर 12th फेल या, कोणत्या, तर 12th फेल या, ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर IIFA पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी राणी मुखर्जी यांना मिळालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 6 एकूण पदके जिंकलेली आहेत. तर याविषयी आपण डिटेलमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताने एक रौप्य पदक आणि 5 कांस्य पदक अशी एकूण 6 पदके जिंकली आहेत. तर भारत पदक तालिकेमध्ये एकूण 71व्या स्थानावर आहे, हेही लक्षात ठेवा. तर भारताला कोणत्या खेळात पदके मिळाली हेही आपण पाहून घेऊयात. तर शूटिंग मध्ये 3 पदके मिळाली आपल्या भारत देशाला. तर ॲथलेटिक्स मध्ये 1, कुस्तीमध्ये 1 आणि हॉकीमध्ये 1 पदके मिळालेली आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पॅरिस ऑलिम्पिक 2024 विषयी संपूर्ण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मनू भाकर यांना 10 मीटर एअर पिस्तूल मध्ये शूटिंग मध्ये कांस्य पदक मिळाले. यानंतर मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांना 10 मीटर एअर पिस्टे मिश्र संघामध्ये शूटिंग मध्ये कांस्य पदक मिळाले. यानंतर स्वप्नील कुसळे यांना पुरुषांची 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स मध्ये शूटिंग मध्ये कांस्य पदक मिळाले. यानंतर भारतीय हॉकी संघ कांस्य पदक सामना झाला तर हॉकीमध्ये झाला, तर येथेच कांस्य पदक मिळाले आहे. यानंतर नीरज चोप्राला पुरुष भालाफेक मध्ये अंतिम सामन्यात ॲथलेटिक्स मध्ये भालाफेक या, तर तेथे रौप्य पदक मिळाले. यानंतर अमन सेहरावत यांना पुरुषांची 57 किलो
फ्रीस्टाईलमध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळालेले आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 36वा. तर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, गुलजार आणि रामभद्राचार्य यांना मिळालेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर हा भारतातील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित साहित्य पुरस्कार आहे. स्थापना केव्हा झाली? 1961 मध्ये. आणि प्रथम विजेता आहे जी शंकर कुरूप. कोण आहे? जी शंकर कुरूप. यानंतर पुढील प्रश्न. तर पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, एकूण 29 पदके जिंकली आहेत. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पॅरिस 2024 गेम्स मध्ये पॅराऑलिम्पिक इतिहासातील भारताची सर्वात यशस्वी कामगिरी होती. तर एकूण 29 पदके जिंकली, ज्यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश होता. तर भारत पदक तालिकेमध्ये 18व्या स्थानावर राहिलेला आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. तर 2024 मध्ये किती जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, 132 जणांना. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 5 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री प्रदान करण्यात आलेला आहे. तर पद्म पुरस्काराबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 श्रेणींमध्ये प्रदान केला जातो. तर दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त या पुरस्काराची घोषणा केली जाते. त्यानंतर पुढील प्रश्न. तर रॅमन मॅगसेसे पुरस्कार म्हणजेच आशियाचा नोबेल 2024 चा विजेता कोण आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ह्याओ मियाझाकी. कोण? तर ह्याओ मियाझाकी. तर यानंतर पुढील प्रश्न. तर 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला मिळाला? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात शॉर्टमध्ये. तर कृषी आणि ग्रामीण समृद्धीसाठी नवीन धोरणे आणि विकासात्मक उपक्रम राबविल्याबद्दल 2024 सालच्या सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारासाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न. ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ओपनहायमरला मिळालेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती. तर पुरस्काराची स्थापना 1929 मध्ये झाली, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या संस्थेला पहिला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024 चा विज्ञान संघ पुरस्कार मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, इस्रो या. कोणत्या? तर इस्रो या. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न. तर जुलै 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रशिया या. कोणत्या? तर रशिया या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल देऊन सन्मानित केले. तर 2019 मध्ये हा पुरस्कार जाहीर झाला होता, पण 2024 मध्ये त्यांना देण्यात आलेला आहे. यानंतर रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे मॉस्को, चलन आहे रुबल आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतिन. यानंतर पुढील प्रश्न. तर जी.डी. बिर्ला पुरस्कार 2023 प्राप्त करणारी पहिली महिला शास्त्रज्ञ कोण बनली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आदिती सेन डे बनलेली आहे. कोण? तर आदिती सेन डे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे. तर मानवतेसाठी 2024 चा गुलबेंकियन पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आंध्र प्रदेश या राज्याला मिळाला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर गुलबेंकियन पुरस्काराची स्थापना 2020 मध्ये झाली आणि फाउंडेशन तर कॅलोस्टे गुलबेंकियन पोर्तुगालमध्ये आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर IOC द्वारे ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देऊन सन्मानित होणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, अभिनव बिंद्रा आहे. कोण? तर अभिनव बिंद्रा. लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे खूप. यानंतर ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, एमा स्टोन यांना मिळालेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न.
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी जेनी एरपेन बेक यांना मिळालेला आहे. कोणाला? तर जेनी एरपेन बेक यांना. यानंतर पुढील प्रश्न आहे 23वा सरस्वती सन्मान 2023 कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए प्रभा वर्मा यांना मिळालेला आहे. कोणाला? तर प्रभा वर्मा यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर सरस्वती सन्मान याविषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊया. तर सरस्वती सन्मान हा वार्षिक पुरस्कार असतो. गेल्या 10 वर्षांमध्ये प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर भारतीय नागरिकांनी कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेल्या कोणत्याही कामासाठी ते लेखकाला दिले जाते. यानंतर स्थापना झाली 1991 मध्ये आणि पहिला सरस्वती सन्मान 1991 मध्ये हरिवंश राय बच्चन यांना देण्यात आलेला होता. आणि पारितोषिक रक्कम आहे रोख 15 लाख रुपये आणि सन्मान चिन्ह व सन्मान पत्र. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 50वा. तर गांधी शांतता पुरस्कार 2021 कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गीता प्रेस गोरखपूर यांना मिळालेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न तर मानवतावादी पुरस्कार 2024 कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मोहन जी यांना मिळालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी गगन गिल यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर हिंदी भाषा तर गगन गिल कविता में जब तक आई बहार यामुळे निवड करण्यात आली आणि इंग्रजी भाषामध्ये ईस्टरिन कीर यांची निवड करण्यात आली. तर कादंबरी स्पिरिट नाईट्स यामुळे. यानंतर संस्कृत भाषामध्ये दीपक कुमार शर्मा यांची निवड करण्यात आली. तर कादंबरी भास्कर चरितम यासाठी. यानंतर स्थापना झाली तर वर्ष 1954 मध्ये आणि प्रथम विजेता होता R.K. नारायण द गाईड कादंबरीसाठी. कशासाठी? तर द गाईड कादंबरीसाठी. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न तर फिफा अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी विनिसियस ज्युनियरला मिळालेला आहे. तर फिफाचा लॉंग फॉर्म काय आहे? तर फेडरेशन इंटरनॅशनल दी फुटबॉल असोसिएशन असा फिफाचा लॉंग फॉर्म आहे आणि मुख्यालय झुरिच स्वित्झर्लंडमध्ये आहे. वर्तमानमध्ये सध्याचे अध्यक्ष आहेत जियानी इन्फॅन्टिनो आणि स्थापना 21 मे 1904 मध्ये झाली आणि सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू एताना बोनामती आहेत. लक्षात ठेवा. यानंतर सर्वोत्कृष्ट पुरुष गोलकीपर एमिलियानो मार्टिनेज हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 54वा. तर लॅरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2024 मध्ये स्पोर्टमन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नोवाक जोकोविच यांना मिळालेला आहे. यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार नोवाक जोकोविच हे आहेत आणि वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्कार एताना बोनमाती हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची पदवी कोणाला मिळालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी शाहरुख खानला मिळालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा विटली गोल्ड अवॉर्ड 2024 कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे तर गोल्डमॅन एन्व्हायरमेंट अवॉर्ड म्हणजेच ग्रीन नोबेल कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी अलोक शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर गोल्डमन एन्व्हायरमेंट फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार दिला जातो. तर मुख्यालय कोठे आहे? सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्नियामध्ये आणि स्थापना 1989 मध्ये झाली. यानंतर ग्रीन नोबेलला काय म्हणतात? तर गोल्डमन पर्यावरण पुरस्कार म्हणून देखील ओळखले जाते. यानंतर गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 1989 मध्ये परोपकारी रिचर्ड आणि रोडा गोल्डमन यांनी तयार केला होता. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न तर 2024 चा एबेल पुरस्कार म्हणजेच गणिताचे नोबेल कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मिशेल टेला ग्रँड यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा.
यानंतर पुढील प्रश्न तर पी.व्ही. नरसिंहराव स्मृती पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए रतन टाटाजी यांना मिळाला आहे. कोणाला? तर रतन टाटाजी यांना. यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे 60वा तर कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फ्युजी हा फ्युजीचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो एक प्रश्न आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे तुमच्यासाठी तर कोणत्या विमानतळाला 2024 चा सर्वोत्कृष्ट विमानतळ पुरस्कार देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी राजीव गांधी विमानतळाला. विद्यार्थी मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले होते. जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न पहिला असा आहे 54वा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार कोणाला दिला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न तर 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.